तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एक सिंपल पद्धतीचं, तुम्ही जसं की बघितलेलं असेल थंबनेल बघून बरेच जण एक्साइटमेंटमध्ये असेल की कुठला हा स्ट्रॅटेजी असेल की जे आपल्याला मालामाल करेल। तर प्रत्येक स्ट्रॅटेजी आपल्याला मालामाल करणारच असते, पण एक काय आहे, फरक एवढाच आहे की आपण त्याला व्यवस्थितपणे पद्धतशीर फॉलो केलेलं पाहिजे। त्याचे काय रूल्स वगैरे असतात त्याला आपण जर फॉलो केलं तर प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला काम करू शकते। आणि असं नाही की 100% ते दरवेळेस तुमचं काम करणार। प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये फेलियर पण येणार, त्याच्यामध्ये तुमचे एसएल्स पण जाणार, त्यासाठी पण तुम्हाला तयार राहावंच लागेल। ओके, असं नाही की दरवेळेस तुम्हाला रेग्युलर प्रॉफिटेबल ट्रेड प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये मिळालंच पाहिजे असं का नाही, पण आजची स्ट्रॅटेजी थोडंसं डिफरंट आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिझल्ट बघायला मिळतील। एकदम सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी होणार आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन इंडिकेटर वापरायचे। दोन म्हणजे काय, ते एकच इंडिकेटर आहे, ते आपल्याला डबल वापरायचं आहे। ते म्हणजे एखादं EMA आहे। ओके, EMA म्हणजे आता कोण ओळखत नाही आहे, EMA म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल। तर हे कसं एकदम टॉप लिडिंग इंडिकेटर आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट एकदम जबरदस्त दिसतील। हे जे दोन लाईन्स दिसतात तुम्हाला निळा आणि काळा कलरचं, ते EMAचे लाईन्स आहेत। पण एवढंच की फरक एवढाच आहे, आता बघितल्यावर लगेच क्विट करू नका। EMA म्हणजे फक्त नॉर्मल EMA नाही आहे, तर त्याचे काही सेटिंग आहेत, ते तुम्हाला व्यवस्थितपणे जर केला तर तुम्हाला त्यामध्ये हे अशा प्रकारचं रिझल्ट बघायला मिळते। तर रिझल्टमध्ये आपल्याला बघायचं काय, नेमका कॉल साईड कधी घ्यायचं आहे, पुट साईड कधी घ्यायचं आहे। जर तुम्ही एक ऑप्शन बायर असाल तर कॉल आणि पुटच बाय करणार। ओके, तर याच्यामध्ये आपल्याला कॉल कधी बाय करायचं आहे हे सांगतो। हे आता हे जे दोन EMAचे मूव्हिंग लाईन्स दिसतात, म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलचे दोन EMA लाईन दिसतात, ह्या लाईनला जेव्हा पण मार्केट क्रॉस करून वरती एखादं कॅन्डल, ग्रीन कॅन्डल जर क्लोज करत असेल आणि त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर आपल्याला कॉल बाय करायचा। त्या कॅन्डलच्या खाली आपल्याला SL लावायचं आहे आणि टार्गेट आपल्याला घ्यायचं 1:1 ते 1:2, किंवा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, 1:1 तुमचं कंप्लीट झाल्यानंतर SL ट्रेल पण करू शकता तुम्ही। थोडक्यात तुम्हाला सांगतो मी ते कसं करायचं, काय करायचं। आता सिंपल इथं जर बघितलं, मी तुम्हाला चार्ट जर दाखवलं या ठिकाणी, तर इथं काय झालेलं आहे या ठिकाणी क्लिअर कळतं तुम्हाला। आणि याला मी काय करणार आहे, 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला सांगणार आहे। 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही टाईम फ्रेम चेंज करून पण ह्याच्यामध्ये चेक करू शकताय, बॅक टेस्ट करू शकताय। पेपर ट्रेड नक्की करा, कारण की व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मी फोर्स करणार नाही, तुम्ही ह्या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून। ओके, आणि निफ्टी बँकचं तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे इंडेक्सचा, तुम्ही याला निफ्टीमध्ये पण अभ्यास नक्कीच करावा आणि स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा, एवढंच फक्त तुम्हाला सांगू इच्छितो। तर इथं काय, तुम्हाला कॉल साईड कधी बाय करायचं आहे, ज्या वेळेस हे दोन EMA लाईनच्या वरती एखादं ग्रीन कलरचं कॅन्डल, हिरवा कॅन्डल क्लोज करेल, त्या कॅन्डलचा हाय ब्रेकवरती आपल्याला एंट्री करायचं आहे। तर कसं करायचं आहे, आता इथं दोन्ही EMA लाईन इथं आहेत, आता बघू शकतो। इथं हे झाल्यानंतर एखादं कॅन्डल इथं क्रॉस करून इथं क्लोज झालेलं आहे हिरवा। बरेच जण हे म्हणतील की इथं वरती क्लोज झालं आहे तर ते एंट्री करायचं का, तर एंट्री करण्याचं अजून एक कारण आहे। हे झालं पहिलं सिग्नल तुम्हाला, म्हणजे पहिलं कन्फर्मेशन की कॅन्डल हे दोन्ही लाईनच्या वरती क्लोज केलं पाहिजे, हे तुमचं पहिलं सिग्नल म्हणजे। आणि दुसरं कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर ते म्हणजे काय, हे जे निळा लाईन आहे काळ्या कलरच्या लाईनला क्रॉस ओव्हर करून वरच्या साईडला गेलेलं पाहिजे। निळा लाईन क्रॉस ओव्हर करून काळ्या लाईनला क्रॉस ओव्हर करून वरच्या साईडला गेलं पाहिजे। नीट लक्ष द्या, हे काळ्या कलरचं लाईन आणि खालून निळा कलरचं लाईन क्रॉस करून वरच्या साईडला गेलेलं पाहिजे। तर इथं कुठं गेलेलं आहे, हे तर पहिलं कन्फर्मेशन तुम्हाला इथं मिळालं आहे, हिरवा कॅन्डल ह्या दोन्ही लाईनच्या वरती क्लोज केलेलं आहे। ओके, तर दुसरं कन्फर्मेशन काय, इथं निळ्या लाईनने काय केलं, काळ्याला क्रॉस ओव्हर करून वरती गेलं आहे। मग तुम्ही जर इथं जर एंट्री घेतलात, या कॅन्डलवर जर एंट्री घेतलात समजून घ्या आता, तर इथून तुमचं एंट्री असणार आहे आणि हे एंट्री, आणि खाली इथं तुमचा SL असणार आहे। आणि बघू शकता वरती टार्गेट 1:1 गेलं आहे। 1:1 गेल्यानंतर सिंपल सांगायचं काय, आता इथं क्रॉस ओव्हर केलेलं आहे, निळ्या लाईननं काळ्या कलरला क्रॉस केलेला आहे। मग तुम्ही जर ह्या कॅन्डलला, आता इथं एंट्री मिळालं पण इथं निळ्या लाईननं क्रॉस केलेलं नाही आहे ह्या एरियामध्ये, तर इथं क्रॉस केलं आहे, मग तुम्ही ह्या कॅन्डलवर एंट्री करणार कॉल साईडला, आणि इथं आपला SL राहणार, आणि याचं 1:1चं टार्गेट इथंच अचीव होणार। ज्या वेळेस 1:1चं टार्गेट इथं अचीव होणार, इथं जे आपलं SL लावलं असतं सिंपल, ह्याला काय करायचं, इथपर्यंत आणून म्हणजे हे करायचं, प्लेस करायचं, म्हणजे इथला SL ते पुढे इथं आणून प्लेस करायचं आहे। त्यानंतर 1:1च्या पुढे जर मार्केट गेलं तर इथलं काय करायचं, SL सिम्पली इथं आणून ट्रेल करायचं। म्हणजे काय, तुम्हाला SL ट्रेलिंग करत जायचं आहे, किंवा तुम्ही जर याच्यामध्ये समाधान असेल तुमच्या हिशोबानं, तुम्हाला जर ट्रेड मिळत असेल परफेक्टली एकाच ट्रेडमध्ये, म्हणजे 1:1 मध्येच मिळालं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करू शकता एकदम समाधानानं। जास्त मोठं लालच पण ठेवून तुम्ही मोठ्या प्रॉफिटच्या अपेक्षेनं मोठा लॉस करून घेण्याचं काम करू नका। ओके, फक्त एवढंच सांगण्याचं मी तुम्हाला सजेशन करत आहे की तुम्ही जास्त रिस्क घेण्याचं हेच करू नका, आणि ते बाकी तुमची मर्जीच असणार आहे। मी शेवटी सांगायचं काम सांगतोय मी, बाकी कोण किती जण काय
काय फॉलो करते काय हे तर मला काय समजणार नाही आणि ते तुमच्या मर्जीवरतीच डिपेंड राहणार आहे. ओके, आणि मार्केट इथं बघू शकतो मस्तमध्ये तुम्हाला टार्गेट वरच्या साईडला मुवमेंट दिलेला आहे. ओके, आता हे झालं. आता इथं पुट साईडला, आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता पुट साईडला कधी इथं सांगतो तुम्हाला मी. आता तर बघा, पुट साईड कधी एंट्री करायचं आहे, ज्या वेळेस हे दोन्ही लाईनना क्रॉस करून खाली, दोन्ही लाईनच्या खाली एखादं कॅन्डल क्लोज केलं पाहिजे आणि त्या क्लोज केलेल्या त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपल्याला काय करायचं आहे, इथं पुटमध्ये ट्रेड घ्यायचं आहे, पुटमध्ये बाईंग करायचं आहे. आता पुटमध्ये बाईंग केल्यावर वरती एक कॅन्डलच्या हायवरती SL लावायचं आहे आणि खाली सेम टार्गेट 1:1 और तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी SL ट्रेलिंग तर करू शकता किंवा 1:1लाच तुम्ही एक्झिट करू शकता. एकदम सिंपल पद्धत सांगत आहे. आता इथं कुठं झालेलं आहे, तर इथं बघा हे लाल कलरचं कॅन्डल प्रॉपर दोन्ही लाईनच्या खाली क्लोज केलं आहे आणि ह्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती एंट्री, या कॅन्डलच्या वरती इथं काय करायचं आपल्याला SL लावायचं. कॅन्डल खूपच छोटा असेल तर तुम्ही लगेच तिथं SL लावू नका, जरा वरती लावा, कारण की हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये कसं आहे 50-60 पॉईंटचं तर मुवमेंट इझिली मार्केट देऊन जात आहे, म्हणून एवढे छोट्या रेंजमध्ये तुम्ही SL लावण्याचं म्हणजे हे करू नका, चूक करू नका. आता इथं बघितलं ह्या कॅन्डलचं, आता इथून बघा, इथून जर घेतलं बाय आणि इथून इथपर्यंत किती, फक्त 11 पॉईंट. आता तुम्ही समजून घ्या की 11 पॉईंट मार्केटला किती सहजपणे उडवू शकता SL. तर तुम्ही काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे 50 पॉईंटपर्यंत म्हणजे जवळपास टार्गेट ठेवण्याचं. आता 40 म्हणलं तर पण काय, ह्या लाल कलरच्या कॅन्डलच्या पण वर आलं इथं 50 पॉईंटचं जर धरून चाललं तुम्ही, तर आता बघा इथून जर बाईंग केलं तर हे कॅन्डल इथपर्यंत आलेलं आहे, पण 50 पॉईंट कुठं इथपर्यंत आलेलं आहे, म्हणजे आपला SL हिट होणार नाही आहे आणि खाली टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे. जवळपास इथून जरी बाईंग केलं आणि इथपर्यंत टार्गेट 1:1पेक्षा पण थोडंसं जास्त टार्गेट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं आहे. ओके, म्हणजे काय सिंपल सांगायचं, तुम्ही जर रूल्सला फॉलो केलं तर तुम्हाला याच्यामध्ये बेटर रिझल्ट बघायला मिळतील. आता याच्यामध्ये इथे एक ट्रेड बघा. आता इथं निळा लाईननं क्रॉस केलं का, कुठं केलं, या कॅन्डलला. आपण इथं लाल काय केलं, इथंच क्रॉस करून खाली क्लोज दिलं आहे, पण निळा लाईननं क्रॉस केलं नाही, इथं केलेलं आहे. मग तुम्ही इथून जरी ट्रेड घेतलात या कॅन्डलच्या लो ब्रेकवरनं, कारण की वरती इथं निळ्या लाईननं क्रॉस करून खाली केलं आहे, खाली गेलेलं आहे ह्या काळा कलर लाईनला. मग इथून जरी ट्रेड घेतला, वरती इथं SL प्लेस केला तुम्ही मस्तमध्ये, इथपर्यंतच टार्गेट तुम्हाला किती, 3 आणि 3 म्हणजे 3 मिनिटाचं आपलं कॅन्डल आहे ना, तर 3 आणि 3 6 मिनिटामध्येच तुम्हाला काय केलेलं आहे, इतकं मोठं टार्गेट मार्केटनं देऊन गेलेलं आहे. एकदम इझी वेमध्ये सांगतोय आणि तुम्हाला ट्रेड कधी घ्यायचं नाही ते सांगतो तुम्हाला. आता मी हे नीट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तर कसा आहे इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय, जर समजा आता ह्या दोन्ही लाईनला क्रॉस करून एखादं कॅन्डल क्लोज केलं आणि हा कॅन्डल आहे बँक निफ्टीमध्ये जवळपास 100 पॉईंट ते 150 पॉईंट, हा कॅन्डल 100 पॉईंट ते 150 पॉईंट. मग ह्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपण काय करणार, एंट्री, आणि त्या कॅन्डलच्या लोला आपण काय लावणार, SL. मग आता तुम्ही समजून घ्या, ते कॅन्डल जर 100-150 पॉईंटचा असेल तर तुम्हाला एवढा SL परवडणार आहे का, तर सीधं तुम्हाला सांगायचं काय मला, या मोठ्या कॅन्डलमध्ये तुम्ही ह्या ट्रेडला अवॉइड करून टाका, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या मोठ्या कॅन्डलच्या अर्ध्या लेवलला तुम्ही SL लावून तुम्ही रिस्की ट्रेड घेऊ शकताय, रिस्की ट्रेड घेऊ शकताय म्हणतो मी, घ्यायला सांगत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं फोर्स करणार नाही तुम्हाला, कारण मोठा कॅन्डल तर मोठा SL. ओके, मान्य आहे, याच्यानंतर मार्केटनं टार्गेट दिलेलंच आहे, पण आपल्याला रिस्क घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा. ओके, मोठ्या कॅन्डलवर ट्रेड घ्यायचं नाही आहे, मी तर स्पष्ट सांगतो तुम्हाला. आणि त्या ठिकाणी हे जे 2 EMA लाईन आहेत हे जर असं चिटकून जाऊ लागले, समजा अशा प्रकारे चिटकूनच जाऊ लागले, तर तुम्हाला काय करायचं, अशामध्ये पण क्रॉस ओव्हर करेल 1-2दा. हे कसं आहे साईडवेज मार्केट म्हणतात त्याला, साईडवेजमध्ये कसं 2 लाईन जाऊ लागले, ह्याला थोडंसं गॅप ठेवत असं प्रकारचं जाता आहे. मग अशा ट्रेडमध्ये पण तुम्हाला काय करायचं, अवॉइड करायचं. तुम्हाला हे कधी ट्रेड करायचं आहे, ज्या वेळेस दोन्ही लाईनमध्ये अशा प्रकारचं गॅप दिसेल, मग त्यावेळेस क्रॉस केलं ना, मग तिथं तुम्हाला ट्रेड एक परफेक्ट भेटू शकतं, एकदम इझिली एंट्री तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. ओके, असं नाही की आता इथं चिटकून यायला लागला. आता इथं बघा EMA लाईन काय केलं, इथं सिंपल सांगायचं म्हणलं काय, इथं बघा चिटकूनच चाललं आहे. मग इथं तुम्हाला एखादा फॉल्ट सिग्नल पण भेटू शकतं इथं साईडवेज झोनमध्ये अशा प्रकारे. मग इथं काय करायचं, चिटकून ज्यावेळेस चालत असतं ना, त्यावेळेस तुम्ही ट्रेड नाही घेतलेलंच बेटर आहे, कारण तो एक साईडवेजमध्ये तुम्हाला तुमचा थीटा डिके करून तुमचं लॉस करू शकतं मार्केट. त्यामुळं ज्यावेळेस पण हे जर EMA लाईन आहे ब्लॅक कलरचं आणि हे निळा कलरचं अशा गॅपमध्ये येऊन असं जर क्रॉस करत असेल, तर या लेवलवरती तुम्हाला एक परफेक्ट ट्रेड भेटू शकते, ज्याच्यामुळं तुमचं एकदम इझिली टार्गेट थोड्या वेळातच अचीव होऊ शकतं आहे. ओके, इझी सांगायचं काय तुम्हाला, मोठ्या कॅन्डलवरती जे 100-150 पॉईंटचं असतं आहे
बँक निफ्टीमध्ये सांगतोय. आणि जर तुम्ही निफ्टीमध्ये करत असाल तर त्या ठिकाणी जर 50-60 पॉईंटचा जर म्हणजे कॅन्डल असेल मोठा, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला ट्रेडला अवॉइड करा, कारण की इतकं मोठं आपल्याला SL देणं परवडणार नाही. ओके, छोटा कॅन्डल असेल, इथं छोटं मोठं असं केलेलं असेल, आणि छोटं म्हणजे एवढं नाही की आता कॅन्डल फक्त 10 पॉईंटचा बनलेला आहे म्हणून, तर 10 पॉईंटचा आपण मागच्या वेळेस इथं बघितलेला आहे, इथं बघितलेला 11 पॉईंटचा आणि SL इथं उडवलेला आहे. तर असं पण नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा बँक निफ्टीमध्ये चार्टवरचे 50 पॉईंट देण्याचा प्रयत्न करा, 50 ते 60 पॉईंट, म्हणजे तुमचं प्रीमियम किती होतं आहे, 25 रुपये होतं आहे. आणि जर निफ्टीमध्ये करत असाल तर निफ्टीमध्ये कमीत कमी 30 पॉईंटचं चार्टवरचं तुम्ही SL देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं प्रीमियम असेल 15 रुपयाचं, त्या ठिकाणी लॉस धरून चालू शकता तुम्ही. ओके, इझिली सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला, आशा करतो हा सिंपल स्ट्रॅटेजी आवडलेला असेल. आता पटकन जाऊया इंडिकेटर सेक्शनमध्ये. इंडिकेटरमध्ये तुम्हाला हे इंडिकेटर घ्यायचं आहे, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. हे की जे एक जबरदस्त एक लीडिंग इंडिकेटर आहे, जबरदस्त तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट बघायला मिळतील. तर वरच्या 1 नंबर EMA मध्ये जायचं आहे, त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, इनपुटमध्ये यायचं आहे, फक्त लेंथ 9 करून घ्यायचं आहे. ऑलरेडी 9 तर असेलच, तर 9 करून घ्यायचं आहे, बाकीचं काय पण छेडखानी करायला जायचं नाही आहे. स्टाईलमध्ये यायचं आहे, इथं निळा कलर ठेवायचा आहे. हे पहिलं इंडिकेटर झालं, एवढंच सेटिंग. आता दुसऱ्या EMA मध्ये जायचं आहे, इनपुटमध्ये यायचं आहे, जिथं आपण 9 ठेवलं तर ह्याच्यामध्ये लेंथ 15 ठेवायचं आहे. ओके, 15, बाकीचं ॲज इट इज जसं आहे तसं. स्टाईलमध्ये यायचं आहे, तर निळ्या ठिकाणी काळा कलर करून घ्यायचा, बस एवढंच सिम्पल करून घ्यायचं आहे, बाकी काय चेंजेस करायचे नाही. म्हणजे हे 9:15चं EMA आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त, ह्याच्यामध्ये तुम्ही टाईम फ्रेम चेंज करून पण बघा, त्याच्यामध्ये कसं रिझल्ट वाढतं आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की हे स्ट्रॅटेजी दुसऱ्या टाईम फ्रेमवरती पण काम करते का, हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला जबरदस्त वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका की कसं वाटलं तुम्हाला स्ट्रॅटेजी. आणि येणारे पुढचे व्हिडिओ जर अशाच प्रकारचे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेऊन त्यातून काहीतरी शिकाल, अशी मी एक अपेक्षा करून भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.